Come in. Wait. Come in. सर मला तुमच्याशी बोलायचंय पण प्लीज तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. ओके, बोला काय बोलायचंय तुम्हाला. सर खरं तर ते सगळं खोटं होतं. म्हणजे तसं तर मी सर खरं बोलते पण त्या दिवशी सर म्हणजे मला म्हणजे बोलायचं नव्हतं पण सर ते नाही नाही नाही, तुम्ही काय बोलताय आता मला काही कळत नाहीये. गणपती बाप्पा मोरया. सर तुम्ही आणि मोठ्या सरांना असं वाटतं ना की मी नेहमीच खरं बोलते. हां, मी नेहमी खरंच बोलते सर. पण त्या दिवशी मी खोटं बोलले पण मला खरं खोटं नव्हतं बोलायचं सर. मला ना खरंच कळत नाहीये तुम्ही आत्ता नेमकं काय बोलताय. सर मी सांगते ना. तो यश आहे ना. यश. हो, हा त्याचं काय. सर त्या दिवशी मोठे सर त्याला ओरडले होते ना तेव्हा तो खूप घाबरला आणि म्हणून माझ्या मनात आलं ते मी बोलले सर. ओके. की तो मुंबईत एकटा राहतो, भाड्याच्या घरात राहतो. अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्या बिचाऱ्यावरती आहे, राईट. नाही सर. हो तुम्हीच म्हणालात ना त्या दिवशी त्याच्या लग्नाबद्दल पण मी. हो बरोबर आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याची नोकरी गेली तर त्याची बायको त्याला सोडून जाईल त्या बिचाऱ्याला, राईट. नाही सर मी खोटं बोलले सर. खरं तर त्याचं लग्न नाही झालंय सर. पण सर त्याची काही चूक नाही. त्यांनी नव्हतं सांगितलं मला हे. तेव्हा मला जे काय सुचलं ते मी बोलले सर. तसा सर तो खूप चांगला मुलगा आहे सर. अरे वा. हो म्हणजे चांगला मुलगा आहे तो. आणि सर खूप ऑनेस्ट पण आहे सर. ऑनेस्ट. तो खूप हेल्पफुल पण आहे सर. अरे क्या बात है, हेल्पफुल पण आहे का तो. मग सर तुम्ही माफ केलं. या इट्स ओके. पण नेक्स्ट टाइम असं करू नका. ओके सर. ओके. सर हा अजून काही बोलायचंय का तुम्हाला त्या बिचाऱ्याबद्दल, म्हणजे यश बद्दल. नाही सर यश बद्दल नाही बोलायचं. फक्त एवढं सांगायचं होतं. थँक्यू. मी निघू. यश सांगितलं मी सरांना. तुला पण टेन्शन आलं होतं ना. तुझा प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व नाही, सुरू झालाय. थँक्स. सर तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगितलंय त्यामुळे आता खोटं बोलायचं नाही. नाही, कधीच नाही. थँक्यू सो मच. तशी इमेज चांगली आहे बॉस समोर तुझी. ती मेंटेन ठेव. हो. आणि चांगलं काम कर. थँक्यू. नुसतं थँक्स काय म्हणतोय. एवढे सॉलिड सल्ले देते तुला. तुम्हाला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आणि असं म्हणतात फुकटात सल्ले देऊ पण नाही आणि घेऊ पण नाही. अच्छा, मग काय काय हवी गुरुदक्षिणा मॅडम. प्रत्येक सल्ल्यासाठी एक चॉकलेट. चॉकलेट. तू नेहा आहेस की परी आहेस. आता परीची आई परीसारखीच असणार ना. हा. आणखीन एक महत्वाचा सल्ला. गाढवाच्या मागे आणि बॉसच्या पुढे कधी जाऊ नये. ओके. हसतोस काय. सल्ला आहे तो. आय नो. बरं मला सांग जेवणाचं काय तुझ्या.
जेवणाचं काय ते परीने काहीतरी दिलंच असेल ना. हा परीने पाठवलंय, पण तू सकाळी माझ्या डब्यातनं जेवतोस. हा. संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवणाचं रात्री डबा लावलायस? काय लावलंय? डबा लावलायस का रात्रीच्या जेवणाला? हा डबा, हो 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 हो. डबा असतो रात्री. एक काम कर, आजचा डबा कॅन्सल कर. का? आज माझ्या घरी आहे पावभाजी केली. अगं नाही खरंच, म्हणजे तू ऑलरेडी एवढं करतेस त्यात अजून त्रास नको. अरे त्रास कसला, बोनस मिळालाय ना, असं एक छोटीशी पार्टी ठेवली घरी. आणि आम्हाला सगळ्यांना बोनस मिळून देण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. घरी बंडू काका काकू येणार आहेत, तू पण ये, परीला आवडेल. ठीक आहे, परीला आवडणार असेल तर नक्की ये. लाव फोन. कोणाला? डबेवाल्याला. हॅलो जग्गू, पावभाजी खायची का? वॉशिंग मशीन घेतलंच हे एकदम बेस्ट केलंच नाही. अरे ऑफिसमध्ये दिवसभर काम करून किती दमतेस यार, आणि मग कपडे धुण्यात वेळ आणि एनर्जी दोन्ही वेस्ट जात असेल तुझी. माझ्यासाठी नाही, काकू अकांसाठी घेतलंय वॉशिंग मशीन. ग्रेटच आहेस यार तू नेहा. म्हणजे तुझ्यावर ऑलरेडी इतकं लोन आहे तरी तू त्यांचा विचार करतेस. तेही खूप करतात माझ्यासाठी. परी दिवसभर त्यांच्या घरी असते ना, म्हणून मी जॉब करू शकते. मुलगी मानतात ते मला. मग मुलीच्या नात्याने मी पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. आणि कर्जाचं काय ते फिटे, अपने पास बहुत पैसा. एकदम करेक्ट बोललीस तू नेहा. इसी बात पे ना पावभाजी पार्टी बनतीये. येस. आज रात्री मी पावभाजी करते घरी. अरे यार नेहा, तू आधी सांगितलं असतंस ना तर मी आईला सांगून आले असते ग. आता तिने माझ्यासाठी जेवण बनवून ठेवलं असेल आणि ती चिडेल माझ्यावर. शिट, ती ऑलरेडी चिडली असेल माझ्यावर. का? अगं तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवलीये. अरे यार, चल 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 बाय. आणि उद्या डब्यात माझ्यासाठी पावभाजी आणायला विसरू नकोस. ओके बाय. मॅडच आहे मुलगी. हॅलो यश. हा बोला. डायरेक्ट बोला, इतका आदर. हा काय झालं? मी तुला माझा पत्ता मेसेज केलाय, नक्की येशील. हा मी पण पोचतीच आहे घरी. ठीक आहे मी येतो मी. बाय. माझी तुझी रेशीम